नमस्कार मैत्रिणींनो, आता वाजलेत 5:15 आणि मी चालले आहे आदित्यला घ्यायला. तर हे आमचं नेहमीचंच ट्रॉपिक असतं. या ट्रॉपिकमधून रस्ता काढत काढत त्याला घ्यायला जावं लागतं आणि त्याची 5:15ला शाळा सुटते. तर पहा, आता मी त्याला घेऊन आल्यानंतर हे संध्याकाळचं थोडंसं तुम्हाला वातावरण दाखवते. हा माझा मोठा मुलगा कार्तिक, हा इथे अभ्यास करत बसला आहे आणि हे मी लावलेलं गुलाब असं छानसं रोपटं, त्याला 2 कळ्या आल्यात. खूप छान वाटतं ना आपण एखादं रोपटं आणून लावलं आणि त्याला कळ्या वगैरे फुलं आली की. तर पहा, इथे आज मी हे जे आहे रबर बँड आणि हे जे कापड आहे यापासून हेअर बो बनवणार आहे. आणि हे आहे आपलं ट्रायपॉड, ज्यावरती मी आपलं शूटिंग करत असते ब्लाऊज डिझाईनचं. तर चला, आता संध्याकाळची वेळ आहे. आदित्यला मी शाळेतनं घेऊन आले. आता त्याच्यासाठी नाश्ता बनवणार आहे. त्यासाठी चहा, आता आम्ही सर्वच थोडासा नाश्ता करणार आहोत, त्यामुळे मी आता इथे चहा ठेवून घेते. चहा बनवून घेतला की आज थोडासा नाश्ता म्हणून मी ते ब्रेड घेणार आहे आणि ब्रेड बटर लावून चहा ब्रेड थोडंसं खाणार आहोत. तर आता मी चहा ठेवून घेते आणि ब्रेड अगोदर व्यवस्थित फ्राय करून घेते. तर मी ते जे बटर आहे त्याचे असे स्लाईस बनवून ठेवले, म्हणजे फ्रीजमधून काढलं की ते कट करण्याचं काम राहत नाही. स्लाईड आणल्या असे स्लाईड करून ठेवले. हे बटर पटकन आपल्याला घेता येतं. आणि हे बटर पहा, मी असं तव्यावरती टाकल्यानंतर हे जे ब्रेड आहे त्याला असं स्प्रेड करून घेते. याच पद्धतीने सर्व ब्रेड आता मी पूर्ण स्प्रेड करून घेते आणि चहा नाश्ता झाला की मग आपण पुढची कामं करणार आहोत. त्या पद्धतीने जर तुम्ही बटर लावून ब्रेड फ्राय केले आणि चहासोबत खाल्ले तर खरंच खूप छान लागतात. तर चला, माझा चहाही बनवून झाला आहे आणि चहा ब्रेडसुद्धा तयार आहेत. आपण नाश्ता करून घेणार आहोत. तर आता नाश्ता करून झाला की मला माझं पुढचं काम शूटिंग करायचं आहे, जे मी तुम्हाला दाखवलं की हेअर बो बनवायचे आहेत त्याचं. तर चला, तर हेअर बो बनवण्याचं व्हिडिओचं शूटिंग मी आपल्या दुसऱ्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. इथे फक्त मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण प्रत्येक चॅनलचा क्रायटेरिया वेगळा असतो. नमस्कार मैत्रिणी, तर आता शूटिंग करून झालेलं आहे. व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करण्याआधी कालचा तुम्ही जो व्हिडिओ पाहिला आणि त्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल, व्हिडिओला लाईक केल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दलही तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि आजचा व्हिडिओही तुम्ही असाच पाहताल अशी तुमच्याकडून अपेक्षा करते. तर चला, आजचा आदित्यला शाळेतून घेऊन आल्यानंतर मी तुमच्यासोबत चहा नाश्ता तर शेअर केला आहे. आता ह्याची 5:15ला शाळा सुटते. घरी येईपर्यंत 5:45 वाजतात. मी तुम्हाला घड्याळाचं टायमिंग दाखवलंच होतं मगाशी की 5:45 वाजले. जवळजवळ घड्याळ मी 10 मिनटं पुढं लावलेलं आहे, म्हणजे आपण वेळेपेक्षा लवकर 10 मिनटं आधी लवकर निघतो. त्यामुळे थोडंसं घड्याळ पुढे करून ठेवलं आहे. आणि आता इथे मी करणार आहे शूटिंग. तर पहा, तर हे जे कापड आहे हे माझ्याकडे ब्लाऊजचे उरलेले कापड आहे आणि यापासूनच मी इथे बो बनवणार आहे, जे आपण केसांसाठी वापरतो ते. तर हे खरं तर मला ज्यांचं साडी आहे त्यांनाच या कलरचे बो बनवून हवे आहेत. मग साडीवर मॅचिंग बो घालायला बरं वाटतं, त्यामुळे मी हे रबर बँडपासूनच, हे सिल्कचं असल्यामुळे केस अटकत नाही आणि केस तुटत नाही, त्यामुळे या रबर बँडचा यूज करून मी हा रबर बनवणार आहे. तर याचा व्हिडिओ मी उद्या संगीता क्रिएशन्स चॅनलवरती अपलोड करणारच आहे. तिथे तुम्ही हा व्हिडिओ पाहून घेऊ शकता. चला, तर आता करते शूटिंगला सुरुवात. मैत्रिणींनो, पहा, आपले रबर बनवून तयार झालेले आहेत. हे 2 रबर मी बनवलेले आहेत. हा रबर जो आहे, मी पहा, माझा जो मी ड्रेस घातलेला आहे त्यावरती मॅचिंग आहे आणि हा रबर मी स्वतःसाठीच बनवलेला आहे. आणि हा जो दिसत आहे तुम्हाला हातामध्ये, हा खरं तर कस्टमरचा आहे. तुम्ही जवळून पहा. या साड्या मागे खूप ट्रेंडिंग होत्या आणि या साड्यांची सध्याही खूप ट्रेंड चालू आहे. तर याचा मी ब्लाऊज शिवलेला आहे साडीचा, आणि हे जे उरलेलं कापड आहे त्यापासून त्यांना रबर बनवून हवा होता, म्हणजे साडीवर मॅचिंग. तर अशा पद्धतीने तुम्ही रबर बनवू शकता साडी किंवा ड्रेसवरती मॅचिंग. तर तुम्हाला रबर बनवण्याची पद्धत पाहिजे असेल तर संगीता क्रिएशन्स 1419 या चॅनलला व्हिजिट करा. त्या चॅनलवरती मी या रबर बनविण्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर पहा, इथे 6:45 झालेले आहेत आणि आता मला 6:45 झाले म्हणजे मला स्वयंपाकाची तयारी करण्यासाठी आता मी जात आहे. आता मी पर्यंत माझा स्वयंपाक होऊन जातो. 7:30 नंतर मी 7:30 8:30 जेवण भांडी वगैरे पूर्ण आवरतात. जेवण भांडी झाल्यानंतर
मग मी माझं रात्रीचंच ब्लाऊजचं उद्याच्या म्हणजे दुसऱ्या दिवशीचं जे ब्लाऊजचं तयारी असते, म्हणजे जे ब्लाऊज मला दुसऱ्या दिवशी शिवायचे आहे त्याचं कटिंग करून ठेवते. रात्रीचंच कटिंग वगैरे असेल ते रात्रीचं करून ठेवलं की सकाळी उठल्यानंतर पटकन मला ब्लाऊज शिवायला होतात. म्हणजे माझं घरातलं काम आवरलं 11:30पर्यंत की मी ब्लाऊज शिवायला बसते. आणि हा जो चॅनल आहे आपला रोहिणी लाईफस्टाईल, यावरती जे व्हिडिओ अपलोड करते ह्याचं माझं जे शूटिंग असतं ते म्हणजे समजा उद्याचा मला व्हिडिओ टाकायचा आहे त्याचं शूटिंग मी आदल्या दिवशी रात्रीचंच करते आणि दुसऱ्या दिवशी तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होतो. तर या व्हिडिओचं एडिटिंग मी रात्रीचं माझं ब्लाऊज कटिंग झालं 10:30ला की तेव्हाच रात्रीचंच एडिटिंग करून ठेवते. म्हणजे सकाळी माझी घरातली कामं आवरली की मी हे 11:30पर्यंत हा व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड करते. 11:30 नंतर पुन्हा मला माझ्या मुलाला शाळेमध्ये सोडवायला जायचं असतं. म्हणजे मी 11:45ला घरातून निघते. म्हणजे त्याला सोडवायला जाण्यासाठीची त्याची जी तयारी असते ती करायची. 11:45ला त्याला सोडवायला जायचं. घरी येईपर्यंत 12:30 वाजतात. 12:30 नंतर माझा हा दुसरा चॅनल आहे संगीता क्रिएशन्स 14-19. त्यावरती मी जे व्हिडिओ टाकते त्याचं प्रिपरेशन करते. म्हणजे थोडक्यात मी शूटिंग आज बनवून ठेवलेलं असेल तर त्याचं एडिटिंग करणं, त्याला थंबनेल वगैरे बनवून देणं आणि व्हिडिओची पूर्ण तयारी करून ठेवते. आणि मग मी माझं जे शिलाईचं काम आहे ते करायला घेते. शिलाई करताना आधीमध्ये कस्टमर वगैरे येत असतात, त्यांनाही हँडल करणं असतं. ते आल्यानंतरही त्यांच्यामध्ये बराचसा वेळ जातो. कधी डिझाईन बघण्यात जातो, कधी त्यांचं काय म्हणणं आहे ते समजून घेण्यात जातं. असा बराचसा वेळ जातो. त्यानंतर मला जो दुसरा आपला चॅनल आहे त्यावरती व्हिडिओ अपलोड करायला मला 2:30ला स्टार्ट करावं लागतं. कारण त्या चॅनलवरती माझा 3:30ला व्हिडिओ येतो. म्हणजेच संगीता क्रिएशन्सवरती 3:30ला माझे व्हिडिओ येतात. त्या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करून घेऊ शकता. तुम्हाला जर ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर त्या चॅनलवरती ब्लाऊज डिझाईन, स्लीव्ज डिझाईन, ड्रेस कटिंग आणि ब्लाऊज कटिंग, पॅटर्न कटिंग सर्व मी त्या ब्लाऊजवरती अपलोड करत असते. त्या चॅनललाही तुम्ही व्हिजिट करा आणि तुम्हाला जर आवडणार असतील व्हिडिओ पाहायला तर त्या चॅनललाही सबस्क्राईब नक्की करा. तर अशा पद्धतीने 3:30च्या नंतर माझा तो व्हिडिओ अपलोड झाला की मी पुन्हा माझं ब्लाऊजचं काम करायला घेते. म्हणजे माझं जे शिलाईचं काम असेल ते मी करते. त्यानंतर 4:45पर्यंत माझं शिलाईचं काम चालतं. 4:45ला पुन्हा मुलाला घ्यायला जाते. त्याला घेऊन येईपर्यंत 5:15 5:30 झालेले असतात. त्यानंतर मग चहा नाश्ता झाला की पुन्हा मी माझं ब्लाऊजचं काम करायला बसते. हे काम परत मी 6:45 7:30 माझं हे काम चालतं. त्यानंतर पुन्हा त्या स्वयंपाकाची तयारी, संध्याकाळचा स्वयंपाक 7:30पर्यंत माझा आवरतो. 7:30ला आमची जेवण करायला 7:30ला घेतोच. तर 7:30 8:30पर्यंत जेवण वगैरे आटपून, भांडी आटपून फार तर 9पर्यंत माझं पूर्ण किचनमधलं काम आवरून मी माझं जे दुसऱ्या दिवशीचं ब्लाऊजचं कटिंग असतं ते करायला घेते. म्हणजे अगोदरच्या दिवशीच मी ब्लाऊजची तयारी करून ठेवते. आणि या पद्धतीने माझं पूर्ण डेलीचं रुटीन असतं. तर या पद्धतीने माझं डेलीचं रुटीन असतं. थोडक्यात मला तुम्हाला सांगायचं होतं की माझं डेली रुटीन असं असतं. तुम्हाला जर माझं 5:30 ते 10:30पर्यंतचं रुटीन पाहायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. शक्य तर मी तुम्हाला पूर्ण माझा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता. आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असताल सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मैत्रिणीला सपोर्ट करा. कारण माझा हा चॅनल नवीन आहे आणि सध्या मला या चॅनलवरती सबस्क्रायबरची गरज आहे. तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा. म्हणजे तुम्हाला माझे रोजचे व्हिडिओ पाहायला भेटतील. तर चला, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आजचा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आणि कालचा व्हिडिओसुद्धा पूर्ण पाहिल्याबद्दल, त्या व्हिडिओला लाईक केल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद. भेटूया उद्याच्या नवीन एखाद्या अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.